आता डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण प्रॉपर्टीज पाहणार आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. 4.1 केलंय तुम्ही. लिमिटची कन्सेप्ट वापरतोय आपण ह्याच्यामध्ये, बरोबर. आता फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस पाहू, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज वन बाय वन. फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस काय आहे? फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस काय आहे? जर तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन एखाद्या फंक्शनचं माहित असेल तर तुम्ही त्याचं डेफिनाइट इंटिग्रल कसं लिहाल, बरोबर. ह्याची चर्चा आपण याच्या अगोदर पण केलेली आहे की जर जर इफ इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला एखादं फंक्शनच मिळत असतं, पण इनडेफिनाइट इंटिग्रेशन ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी काय होतं, त्यावेळी इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी येतो, बरोबर ना. हा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी येणार आहे म्हणजे याचा आन्सर तर जी ऑफ एक्स प्लस सी येणार आहे. पण ज्यावेळी आपण डेफिनाइट इंटिग्रल घेत असतो त्यावेळी हा सी निघून जातो, कारण तो एकमेकांना कॅन्सल होत असतो. तेच फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आहे की लेट एफ बी द कंटिन्युअस फंक्शन ऑन क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी. फंक्शन कसं असलं पाहिजे? कंटिन्युअस असलं पाहिजे क्लोज्ड इंटरवलला. ठीक आहे. अँड इंडेफिनाइट इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू g of x plus c. then definite integral from a to b. आता ज्या रिजन वर किंवा ज्या इंटरवल वर तो कंटिन्युअस आहे त्याच इंटरवल वर आपण काय घेतोय, त्या पूर्ण इंटरवल वर आपण त्याचं डेफिनाइट इंटिग्रेशन काढतो. मग डेफिनाइट इंटिग्रल फ्रॉम a to b f of x dx इज दिस. ओके, म्हणजे हे जर असं असेल, इफ f is इंटिग्रेबल फंक्शन. इंटिग्रेबल म्हणजे काय? इट शुड बी कंटिन्युअस अँड इट शुड बी डिफाइंड. डिफरन्शिएबलचा काही प्रश्न येत नाही. कंटिन्युटी म्हणजे इथं आपल्याला इंटिग्रेबल फंक्शन म्हणजे काय? कंटिन्युअस असला पाहिजे. इफ एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ऑफ ए कॉमा बी देन आपण ह्या इंटरवल वर डेफिनाइट इंटिग्रेशन काढणार. मग डेफिनाइट इंटिग्रेशन काय येईल पहा. डेफिनाइट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू g of b minus g of a. पहा f of x dx या फंक्शनचं इंटिग्रेशन काय आलं होतं इंडेफिनाइट? g of x. मग f of x dx फ्रॉम a to b ह्याचं इंटिग्रेशन काय येईल? g of b minus g of a. आणि हे असं काय येतं? मग त्याच्यासाठीच हा फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आहे की हे सांगतं की देन इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equals to g of x plus c from lower limit a to upper limit b. सो आता मी तुम्हाला फॉर युअर अंडरस्टँडिंग मी जर एखादा इथं एक्झाम्पल दिलं की इफ इंटिग्रेशन ऑफ p of x dx is equals to, or let us say if I say integration of r of theta d theta is equals to s of theta plus c. This is a function in theta, isn't it? So जर त्याचं इंडेफिनाइट इंटिग्रेशन s of theta असेल r of theta चं, and that defined r of theta is defined on let us say r of theta is defined on closed interval a to b, or rather than saying a to b, let us say from p to q. जर इंडेफिनाइट इंटिग्रेशन r of theta चं s of theta आहे तर डेफिनाइट इंटिग्रल फ्रॉम p to q r of theta d theta काय येईल सांगा बरं? s of q minus s of r. कळतंय का? दॅट इज व्हॉट द फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस इज. आता ह्याचं जे प्रूफ आहे ना, अरे इथं पहा g ऑफ x ह्याचं इंटिग्रेशन होतं f ऑफ x चं, तर इथं आन्सर येताना g ऑफ b मायनस g ऑफ a आला.
आता इथं आर ऑफ थिटाचं इंटिग्रेशन एस ऑफ थिटा, कुठं आर लिहिलंय का मी, एस ऑफ क्यू, एस ऑफ पी, सॉरी एस ऑफ पी, कळतंय का? ओके, एस ऑफ क्यू मायनस एस ऑफ पी, समजतंय सगळ्यांना? बरं ह्याचं प्रूफ कसं देणार? ह्याचं प्रूफ समजा तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार लेट integral of f of x dx is equals to g of x plus c. By fundamental theorem of integral calculus, we say that integral from a to b, समोर लक्ष द्या, समोर, आता हे तर तुम्हाला काही भेटणारच आहे, फक्त ज्यावेळी मी समजून सांगतोय त्यावेळी इकडे लक्ष द्या. इंटिग्रल and definite integral of f of x from a to b with respect to x is equals to g of x plus g of x plus c from lower limit a to upper limit b, and evaluating those limit in the function we will get, एकदा तुम्ही काय करणार, b evaluate करणार, means we have to find out the value of this function at b, means sometime we may write this as g of x plus c from a to b, असं पण लिहितात काय काय बुक्स मध्ये, ठीक आहे. So from A to B means what? If very first you will evaluate B and then after you will evaluate A and you will take the difference. Means that will be G of B minus, sorry, G of B plus C when we evaluate B in this function. Minus sign मध्ये द्यायची तुम्हाला, A ला evaluate करायचं या function मध्ये, G of A plus C. C is the integration constant. Okay. मग आता पहा हे काय होणार आहे, G of B प्लस सी मायनस जी ऑफ ए मायनस सी, मायनस साइन आतमध्ये गेला तर मग ऍक्च्युली डेफिनाइट इंटिग्रल मध्ये प्रत्येक वेळी काय होणार आहे, हा सी आणि हा सी कॅन्सल होणार आहे, अँड द फायनल आन्सर विल बी g of b minus g of a, and hence we generally say that if indefinite integration of f of x dx is equals to g of x plus c, this implies definite integral from a to b f of x dx is equals to g of b minus g of a. कळतंय का? समजतंय सगळ्यांना? मग हे फक्त लिहून घ्या हे क्विकली. लिहिलं का? ओके. लिहिलं हे लिहायचं होतं, हे फक्त जे रेड पेन म्हणजे ह्याने लिहिलंय मी. ओके. तुम्हाला मग मी कालच सांगितलंय मागच्या लेक्चरला की ए ला लोअर लिमिट म्हणतो, बी ला अप्पर लिमिट म्हणतो, बरोबर. आता ह्या प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रेशन पाहूया आपण, वन बाय वन आपण सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करूयात आणि मग त्याचे एक्झाम्पल पाहूयात, ठीक आहे. लेट अस प्रूव्ह द प्रॉपर्टीज फर्स्ट, देन आफ्टर विल बी लुकिंग द एक्झाम्पल्स. ओके. आता पहा, ह्या दोन प्रॉपर्टी आपण आधी प्रूव्ह करू. मग इथे अशी लिहायची पण गरज नव्हती, प्रॉपर्टी सगळ्या लक्षात असल्या पाहिजे. प्रॉपर्टी वन काय माहिती का इंडेफिनाइट इंटिग्रेशनची, सॉरी डेफिनाइट इंटिग्रेशनची, की तुम्ही जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट एकच टाकत असाल तर तुमचा आन्सर येतं 0. का बरं? कारण यू नो दॅट ऍज, ह्याचं समजा प्रूफ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही म्हणणार बाय फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलस, त्याला एफटीसी पण आपण म्हणतो, ठीक आहे. बाय फंडामेंटल थिअरम ऑफ कॅल्क्युलस ऍज वी नो दॅट इफ indefinite integration of f of x, किंवा तुम्ही म्हणणार let integration of f of x dx is equals to g of x plus c, and hence we are finding definite integral from a to a f of x dx, and that will be in this case by FTC, by fundamental theorem of calculus, this will be g of upper limit minus g of lower limit. As upper limit and lower limit are same, we are getting the answer at 0.
म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशनचे जर लिमिट्स अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम असेल तर आन्सर काय येणार आहे आपलं 0. आता इथं प्रॉपर्टी नंबर 2. प्रॉपर्टी नंबर 2 काय की इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx can be written as minus of integration from b to a f of x dx. तिथं काय इंटिग्रेशन फ्रॉम a to a f of x dx is equals to 0. इथं काय इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is minus टाइम इंटिग्रल फ्रॉम b to a f of x dx. म्हणजे तुम्हाला जर इंटिग्रल चेंज करायचं म्हणजे तुम्हाला जर लिमिट्स चेंज करायचंय तर तुम्हाला त्या इंटिग्रलच्या पुढे मायनस साइन द्यावं लागेल. ठीक आहे. सो प्रूफ आपण करताना आपण म्हणतोय की लेट the indefinite integral of f of x dx is equals to g of x plus c. हे आपण कन्सिडर करतोय की चला आपण असं कन्सिडर करूयात की f of x हा जो फंक्शन आहे त्याचं इंडेफिनाइट इंटिग्रल g of x आहे. बरोबर. आता मग त्याचं डेफिनाइट इंटिग्रल काढताना आपल्याला यूज करायचं आहे. मग तुम्ही म्हणणार काय? तुम्ही म्हणणार हेच definite integral from a to b f of x dx is equals to g of x g of b minus g of a by ftc, फंडामेंटल थ्योरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. आता मी काय करतोय नाउ I am doing one change. As g of b minus g of a is integral from a to b f of x dx, if I say here, let's find integral of b to a f of x dx. मला हे काढून पाहायचं की इंटिग्रल फ्रॉम b to a f of x dx काय येतंय. So by fundamental theorem of integral calculus, it will be g of upper limit a minus g of lower limit b. Okay, कळतंय? But can I write this like minus of g of b minus a? ह्याला असं लिहिणं काय किंवा असं लिहिलं काय सारखं आहे का? मायनस साइन दोघांमधून कॉमन घेतलं मी. But what is the g of b minus g of a? Let us call that as equation number 1. From 1 we can say that this is minus of integral from a to b f of x dx, isn't it? But as this is negative of this is also negative of this. Okay, so hence integral from a to b f of x dx is equals to minus integral from b to a f of x dx. ठीक आहे. समजतंय का सगळ्यांना? माइनस इंटीग्रल फ्रॉम b to a f of x dx. ठीक है. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी. त्यांनी काय केलं माहिती का? हे तर ऑलरेडी माहिती तर कशाला ते सारखं सारखं पुट करायचंय. इंटिग्रल फ्रॉम a to b f of x dx काढलंय. त्याला त्यांनी लिहिलंय g of b minus g of a. आता त्याच्या समोर त्यांनी मायनस साइन दिलं आणि मग मायनस साइन देऊन म्हटलं अरे हे तर g of a minus g of b म्हणजे काय? इंटिग्रल फ्रॉम b to a f of x. म्हणजे त्या वेनी जा किंवा कोणत्याही वेने जा. म्हणजे इथं मी तुम्हाला सांगतो इन शॉर्ट त्यांनी काय केलंय की तुम्हाला सांगितलं की इंटिग्रल फ्रॉम ऍज इन जनरल तुम्ही इंटिग्रल फ्रॉम a to b f of x dx सांगा. जर तुमचा इंडेफिनाइट इंटिग्रल ऑफ f of x g of x असेल तर हे आन्सर याचा येईल g of b minus g of a. आता त्यांनी काय केलंय मायनस साइन कॉमन घेतला आणि ह्याला लिहिलं g of a minus g of b. मग बाय फंडामेंटल थेरम ऑफ कॅल्क्युलस g of a minus g of b असं आन्सर कधी येईल? ज्यावेळी तुमचं अप्पर लिमिट a असेल, ज्यावेळी तुमचं लोअर लिमिट b असेल आणि हे मायनसचं साइन ऍज इट इज. कळतंय का? तसं करा काय आणि असं करा काय, इट इज सेम. नाउ प्रॉपर्टी नंबर 3 शुड बी प्रूव्ड. प्रॉपर्टी नंबर 3 आता हे ना असं कट करून घ्यायची गरज नाही, तसं डायरेक्टली लिहिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण इथून व्यवस्थित मेन्शन होते प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी नंबर 3 काय? इंडेफिनाइट इंटिग्रल और वी मे से इंडेफिनाइट इंटिग्रल f of x dx g of x plus c असेल तर डेफिनाइट इंटिग्रल मध्ये पहा, इंडेफिनाइट इंटिग्रल मध्ये ज्यावेळी आपण व्हेरिएबल चेंज करत होतो
त्यावेळी आपलं एक्सप्रेशन बदलत होतं की नाही. ठीक आहे. आता मी म्हणाल डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज इन अ व्हेरिएबल. बरोबर. अरे हे असं करत होतं ना आपण, इंटिग्रेशन ऑफ 3x² इंटू साइन एक्स, साइन एक्स क्यूब dx. मग तुम्ही एक्स क्यूब ला t पुट करत होता, एक्स क्यूब ला t पुट केलं की 3x² dx ला dt पुट करत होता. मग हे असं असं बनत होतं कसं, साइन t dt. पण इथं मी म्हणतोय इन डेफिनाइट इंटिग्रल इट इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज इन अ व्हेरिएबल. Okay, definite integral is independent of change in a variable. Definite integral is independent of change in variable. व्हेरिएबल मध्ये तुम्ही काही चेंज केला तर त्याच्यावर ते डिपेंड करत नाही. मग आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना काय करणार आहे माहिती, मी म्हणणार आहे लेट इंटिग्रल ऑफ f of x dx is equals to g of x plus c. बरोबर. इंटिग्रल ऑफ f of x dx is equals to g of x plus c. मग मी काय केलंय, इंटिग्रल फ्रॉम a टू b f of x dx काढला. हा काय आला सांगा, हा येईल g of x plus c फ्रॉम a टू b. ठीक आहे. इथं मी LHS कन्सिडर केली असं तुम्ही म्हणू शकता. अँड दॅट इज इक्वल्स टू g of b मायनस g of a. मान्य करताय काय सगळं? ओके. आता मी काय काढतोय, RHS काढतोय. इंटिग्रल फ्रॉम a टू b f of t dt. मला सांगा इंटिग्रेशन ऑफ f of x dx g of x plus c होतं, तर इंटिग्रेशन ऑफ f of t dt काय असेल, g of t plus c. म्हणजे इथं काय येईल, g of t plus c. ठीक आहे ना. अरे असं फॉर एक्झाम्पल असं साइन एक्स चं इंटिग्रेशन काय रे विथ रिस्पेक्ट टू एक्स, मायनस कॉस एक्स प्लस सी. आणि मी विचारलं साइन थीटाचं इंटिग्रेशन काय विथ रिस्पेक्ट टू थीटा, तुम्ही म्हणणार मायनस कॉस थीटा प्लस सी. म्हणजे सेम करतोय ना, एफ ऑफ एक्स चं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स, एफ ऑफ टी चं इंटिग्रेशन जी ऑफ टी. समजतंय? ओके. आणि लिमिट्स काय आपल्या ए टू बी. आता तुम्ही पुन्हा बी ला टाकाल, ए ला टाकाल, तर यू आर गेटिंग द सेम आन्सर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. तुम्हाला थोडं एक्सटेंड करायचं असेल तर करू पण शकता. अँड दिस इज 1, दिस इज 2. आता तुम्ही म्हणाल फ्रॉम 1 and 2. From 1 and 2 we get definite integral from a to b f of x dx. 1 आणि 2 इक्वल आहे का? येस. म्हणजे definite integral of f of x dx is equals to integral from a to b, definite integral from a to b f of t dt. ठीक आहे ना, समजतंय? नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज पटपट प्रूव्ह करू म्हणजे आपण एक्झाम्पलला जाऊ शकतो. हेच केलं LHS RHS यांनी प्रूव्ह केली, पण सेम आल्या. डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल युज्ड. हेच म्हणलं मी इथं पण. डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज इन अ व्हेरिएबल और इट इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल युज्ड. कोणता व्हेरिएबल वापरताय, चेंज इन व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा व्हेरिएबल युज्ड. Definite integral is independent of variable used. व्हेरिएबल कोणता यूज केलाय त्याच्यावर ते डिपेंड करत नाही. तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलेलं की डेफिनाइट इंटिग्रलची व्हॅल्यू येते
आणि इंडेफिनाइट इंटिग्रल एखाद्या फंक्शनचं तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक फंक्शन मिळत असतं, बरोबर. आता पहा नेक्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equals to. आता आपण काय करतोय, आपल्या इंटरवलला तोडतोय, ठीक आहे. काय पहा प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 4 काय आहे की a to b f of x dx जर तुम्ही डेफिनाइट इंटिग्रेशन घेतलं तर ते a to c f of x dx आहे, c to b इंटिग्रल ऑफ f of x dx च्या बरोबर आहे. ज्यावेळी तुमचा a हा कशाच्या मध्ये असेल, ज्यावेळी तुमचा c हा a आणि b च्या मध्ये असेल तरच तुम्ही असं लिहू शकता, दॅट इज c बिलॉंग्स टू they must write closed interval from a to b. ओके, समजतंय का? म्हणजे काय, तुम्ही तुमचं फंक्शन हे इंटिग्रेबल फंक्शन आहे, म्हणजे कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल a, b असेल आणि डिफाइंड ऑन ओपन इंटरवल ऑफ और क्लोज्ड इंटरवल ऑफ ओके a to b असेल, ठीक आहे. कंटिन्युअस अँड डिफाइंड ऑन क्लोज्ड इंटरवल a to b. आणि आपण काय करतोय, आपण ह्या a to b म्हणजे रिअल नंबर लाईन वर a असेल इथं कुठं ना कुठं, इथं b असेल, आणि आपण c जो आहे ना c तो ह्यांच्या दोघांच्या मधला कन्सिडर करतो. कोणत्या दोघांच्या मधला, a आणि b च्या मध्ये कुठला तरी c असेल मध्ये, तर आपण हे जे इंटिग्रल घेणार आहे a to b f of x dx ह्याला दोन नाही हजारो इंटिग्रल मध्ये पण तोडू शकतो. ते असे सगळे c की जे कशामध्ये लाई करताय. ओके, आता पहा तुम्ही काय म्हणणार, तुम्ही म्हणणार लेट integral of f of x dx indefinite integral is equals to g of x plus c. Okay, hence what is your LHS? LHS is the integral from a to b f of x dx. What will be the answer of this? It will be g of b minus g of a. समझते हैं? Now what is your RHS? RHS is integral from a to c f of x dx plus integral from c to b f of x dx. Okay, where तुमचा c जो आहे it belongs to open interval from a to b. It belongs to open interval of a to b. म्हणजे a आणि b च्या मध्ये लाई करतोय c, कळतंय ना तसं. मग ह्याचा आन्सर काय येईल बरं, डेफिनाइट इंटिग्रल फ्रॉम a to b f of x dx चा g of c minus g of a, किंवा तुम्ही याला असं म्हणाल की g of x plus c integration constant, let us call that integration constant c1 because there will be mistake, कारण c नक्की कोणता c आहे. Let us call in this case integration constant as c1. So this will be from a to c plus g of x plus c1 from c to b. कळतंय का? a to c and c to b. Now what will be the answer of this? g of c minus g of a, बरोबर का? And what is the answer of this? g of b minus g of c. आता पहा, that will be g of c minus g of a minus g of b plus g of c. आता काय झालंय सांगा बरं तुम्हीच, काय झालंय? हा g of c लिहिताना काही चुकलंय का? हा प्लस ची साइन आहे, प्लस ची साइन आहे. ओके, प्लस ची साइन आहे. ऍड करतोय ना आपण दोन्ही इंटिग्रल, इंटिग्रल फ्रॉम a to c f of x dx, इंटिग्रल फ्रॉम c to b f of x dx. इथं लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिट c, या इंटिग्रल मध्ये लोअर लिमिट c, अप्पर लिमिट b. इव्हॅल्युएट केल्यानंतर g of c minus g of a
याला इव्हॅल्युएट केल्यानंतर g ऑफ b मायनस g ऑफ c. सो दॅट विल बी g ऑफ c मायनस g ऑफ a प्लस g ऑफ b मायनस g ऑफ c. सो दॅट विल बी, आता हे पहा, g ऑफ c आणि मायनस g ऑफ c कॅन्सल, म्हणजे g ऑफ b मायनस g ऑफ a इज द आन्सर. ओके, आन्सर काय येते तुमचं? g of b minus g of a. Then from 1 and 2 you can say this is same. Okay, कळतंय का? From 1 and 2 you can say integral from a to b f of x dx is equals to integral from a to c f of x dx plus integral from c to b f of x dx, but provided that c should lies between a and b, where c is in between a and b. And this result can be extended to thousands and crores of integrals, because how many numbers are there in between a and c, a and b? There are infinite numbers, so infinite integral can be formed. बनवू शकतो आपण. कळतंय का? हा, का? हा, येऊ शकतं, बट ही जी प्रॉपर्टी आपण वापरणार आहे, ही वापरायच्या अगोदर ना आपण असं म्हणतोय की सी त्या म्हणजे सी जर एंड पॉइंट झाला तर मग ती प्रॉपर्टी म्हणजे आपण मल्टिपल इंटिग्रल बनवू शकतो, ठीक आहे. पण मग तसं पण जमू शकतं, बट वी आर कन्सिडरिंग सी शुड बी बिटवीन देम. आन्सर तर सेम येणार आहे. हे पहा, समजा ए आणि बी ला जर घेतलं, पण आपण काय म्हणतो की ए आणि बी एंड पॉइंटला नसलं पाहिजे तो, कारण एंड पॉइंटला जर सी असेल तर मग सी एच बनून जाईल, बरोबर. मग ए बनला सी, तर आता मग हे असं बनेल, हे झिरो बनेल आणि तेच इंटिग्रल नाही. हा, घेऊ शकतो आपण, बट आपण काय करतो, मधले नंबर्स घेत असतो ही प्रॉपर्टी वापरण्यासाठी, बिकॉज वी वॉन्ट व्हॅलिड इंटिग्रल्स. बट यू कॅन से दिस इज लाईक दिस. ओके, इन जनरल आपण म्हणताना म्हणतो की सी मध्येच असला पाहिजे, कारण मग त्या पहिल्या इंटिग्रल किंवा सी जर तुमचा बी सुद्धा झाला पुढे जाऊन, तर मग त्याचा अर्थच नाही राहिला ना, एक इंटिग्रल तुम्ही झिरो करून टाकले. बट स्टील यू कॅन टेक. ओके, लॉजिकली जर पाहिलं तर इट इज करेक्ट. ओके, बट कन्सेप्ट वाईज पाहिलं तर मग मी काय करतोय, असं काय म्हणजे जास्त काय करतोय, एक इंटिग्रल तर झिरोच बनवतोय, तेच इंटिग्रल इज इक्वल टू तेच इंटिग्रल. ठीक आहे ना. प्रॉपर्टी कशासाठी वापरत असतो आपण? सिम्प्लिफिकेशन साठी. ठीक आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टी नंबर 5. integral from a to b f of x dx is equals to integral from a to b f of a plus b minus x dx. आता इथून पुढल्या प्रॉपर्टींवर लक्ष ठेवायचं प्रॉपर, बिकॉज दीज प्रॉपर्टीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता पहा, मी तुम्हाला समजून सांगतो त्यावेळी तुम्हाला कळेल. इकडे काहीच पाहू नका. मी काय म्हणतोय की जर तुम्ही इंटिग्रेशन काढताय a to b f of x dx, बरोबर, ह्याचं जर तुम्ही इंटिग्रेशन काढताय ना, तर मी असं म्हणेल तुम्ही काय करा, ह्याचं इंटिग्रेशन काढणं म्हणजे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट करून त्याच्यातून x मायनस करून म्हणजे जे काही फंक्शन मिळेल त्याचं इंटिग्रेशन काढणं. मीन्स फाइंडिंग द इंटिग्रेशन ऑफ दिस f of x is as same as finding the integration of f of this plus this upper limit plus lower limit plus upper limit minus x. ह्या दोन्ही फंक्शनचे जे काही डेफिनाइट इंटिग्रेशन बिटवीन a and b येणार आहे ते सेमच येणार आहे. वी कॅन प्रूव्ह दॅट. ठीक आहे, अँड दॅट इज गिवन बाय दिस प्रॉपर्टी. समजतंय? म्हणजे काय, इंटिग्रल फ्रॉम, आता हे काय येईल, a to b च राहील, पण f of
ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स. कळतंय? आणि ही लक्षात ठेवायची प्रॉपर्टीचं प्रूफ पण आपण पाहू. मग त्याच्यासाठी मी काय करत असतो माहिती का? प्रूफ करत असताना मी म्हणतो की लेट इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस सी. जी ऑफ प्लस सी च्या इक्वल याचा इंटिग्रल. बरोबर. आता मी असं म्हणलं की consider this RHS. Consider RHS. And what is your RHS? RHS is integral from A to B. F of A plus B minus X dx. ही RHS तुम्ही कन्सिडर करा असं मी म्हणलंय. आता व्यवस्थित पहा, मी फॉर प्रूव्हिंग पर्पज I am considering A plus B minus X as T. And that is the hint to prove this theorem. हा थेरम ज्यावेळी माझ्या समोर दिसेल, बोर्डला विचारतात हमखास 3 ते 4 मार्कला 3 मार्कला हा क्वेश्चन विचारतात. हा म्हणजे या प्रॉपर्टीज पैकी एखादी प्रॉपर्टी. मग तुम्ही काय करणार? फॉर प्रूव्हिंग पर्पज पुट सबस्टिट्यूशन करताय. पुट ए प्लस बी मायनस एक्स ऍज टी. काय पुट केलं याला? टी. मग आता मला सांगा, आता तुमचा मायनस डीएक्स डीटी बनला का? कारण ए चं डेरिव्हेटिव्ह 0, बी चं 0, मायनस एक्स चं -1. मग मायनस डीएक्स डीटी बनला का की नाही बनला? म्हणजे मायनस एक्स इज इक्वल मायनस डीएक्स इज इक्वल्स टू डीटी. मग त्याच्यावरून तुम्ही लिहू शकाल डीएक्स इज इक्वल्स टू मायनसचा डीटी. बरोबर. पण आता ह्याला तुम्ही डायरेक्ट असं नाही लिहिणार की हेन्स, म्हणजे मी तुम्हाला चुकी सांगतो, चुकी करून दाखवतो. इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी इंटू मायनस डी. कधी कधी आपल्याकडून ह्या चुका होतात. आपण ह्याला टी ने रिप्लेस करतो, ओके बरोबर. आपण ह्याला मायनस dt ने रिप्लेस करतो, ओके. बट इन डेफिनाइट इंटिग्रल यू शुड थिंक ऑफ चेंज ऑफ लिमिट्स. तुम्ही कुठं विचार करायला पाहिजे? चेंज ऑफ लिमिट इज इम्पॉर्टंट. इन दिस केस दिस इज द मिस्टेक. दिस इज मिस्टेक. चेंज ऑफ लिमिट इज इम्पॉर्टंट. चेंज इन लिमिट और चेंज ऑफ लिमिट. मग हे चेंज ऑफ लिमिट काय आहे? चेंज ऑफ लिमिट काय? तर व्हेन अँड देन. When and then means what? You have called or you have put a plus b minus x as t. Your integral is now in term of t. असं ह्याला t पुट केल्यानंतर तुमचं इंटिग्रल कशामध्ये चेंज होणार आहे? t मध्ये. But as you are changing your integral to t, you are not taking care of the upper and lower limits. So for that you have to say when पहिल्या इंटिग्रल मध्ये ज्यावेळी इंटिग्रल इन व्हेरिएबल एक्स होता त्यावेळी तुमचा एक्स इज इक्वल्स टू ए असताना, म्हणजे ज्यावेळी तुमचं लोअर लिमिट ए होतं त्यावेळी तुमचा टी काय असेल सांगा? टी इज इक्वल्स टू ए प्लस बी मायनस ए. कारण टीचं इक्वेशन काय पहा ना, याला म्हणतो आपण चेंज इन लिमिट. अरे ज्यावेळी तुमचा x इज इक्वल्स टू ए असेल त्यावेळी तुमचा t काय असेल? त्यासाठी तुम्ही काय केलं? हे जे तुम्ही जे काही पुट केले त्याच्यामध्ये x च्या जागी a पुट केलं. मग a ला a कॅन्सल, t काय आलाय तुमचा? b आला. बरोबर का? आणि मी म्हणलो वेन x इज इक्वल्स टू b, ज्यावेळी तुमचं इंटिग्रल x मध्ये चालत होतं त्यावेळी तुम्ही काय म्हणला? वेन x इज इक्वल्स टू b, x ज्यावेळी b असेल त्यावेळी जे नवीन इंटिग्रल तुम्ही टी मध्ये कन्वर्ट करणार आहे ना त्याचं अप्पर लिमिट काय असेल? मग त्याच्यासाठी म्हणलं वेन एक्स इज इक्वल्स टू बी, युअर टी बिकम्स ए प्लस बी मायनस बी. एक्सच्या जागी बी टाकताय म्हणजे बी ला बी कॅन्सल, म्हणजे तुम्ही म्हणाल टी इज इक्वल्स टू ए. मीन्स द सेम इंटिग्रल इज नाव चेंज्ड इनटू पहा. हेन्स now we can say that integral from a to b f of x dx is equals to integral from a to b f of a plus b minus x dx is equals to integral from, I am not mentioning the limits,
व्हेरी फर्स्ट आय एम चेंजिंग द इंटिग्रल टू द व्हेरिएबल टी. कशामध्ये चेंज करतोय? टी मध्ये. तर हा a प्लस बी मायनस एक्स ला काय टाकलंय आपण? टी. म्हणजे इथं काय लिहिल मी? एफ ऑफ टी इंटू डीएक्स च्या जागी मी काय लिहिल? मायनस dt. काय लिहिल? मायनस dt. And now what should be the upper and lower limit of this given integral? ज्यावेळी तुमचं ह्या इंटिग्रेशनचं ह्या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट a आहे, त्यावेळी या इंटिग्रेशनचं लोअर लिमिट काय? b. या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट b आहे, तर या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट काय? आणि हे कशावरून काढलं आपण? सबस्टिट्यूशन वरून काढलं. ठीक आहे. अँड दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट स्टेप इन डेफिनाइट इंटिग्रल. मग आता तुम्ही काय करणार? तुम्ही ह्याला म्हणणार येस दिस इंटिग्रल इज इक्वल्स टू, आता हा मायनसचा साइन बाहेर काढू शकतो ना डीटीचा. दिस इंटिग्रल इज इक्वल्स टू मायनस बी टू ए एफ ऑफ टी dt. बर, तुम्ही ही एक गोष्ट पाहिलेली आहे की मायनस ऑफ बी टू ई ए मायनस ऑफ डेफिनाइट इंटिग्रल और मायनस ऑफ इंटिग्रल फ्रॉम बी टू ए एफ ऑफ टी dt विल बी, म्हणजे ते मायनस साइन जर घालवायचं असेल तर तुम्ही काय करा? लिमिटला इंटरचेंज करा. सो दिस विल बी इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी dt. आणि रिझन काय द्याल तुम्ही? याला तुम्ही रिझन द्याल, रिझन द्याल सिन्स इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx इन जनरल इज इक्वल्स टू मायनस ऑफ इंटिग्रल. रिझन ह्याला असं द्या, सिन्स इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू मायनस ऑफ इंटिग्रल b टू a एफ ऑफ एक्स dx. कळालं का? हे रिझन तुम्हाला द्यायचे. कळतंय का सगळ्यांना? आता डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल यूज. मग ह्या टी च्या जागी तुम्ही एक्स टाका, किंवा तुम्ही टी च्या जागी थीटा टाका, किंवा बीटा टाका, किंवा काय टाकायचं ते टाका. मग तुम्ही म्हणाल इथं का डायरेक्टली नाही, म्हणजे एक्स ला dt ने रिप्लेस केलं आणि इथं एक्स ला टी ने रिप्लेस केलं. इथं तुम्ही स्टँडर्ड म्हणजे तुम्ही आतमधल्या पूर्ण मसाल्याला टी म्हणलंय, अँड बिकॉज ऑफ दॅट देर इज अ चेंज इन लिमिट, देर इज अ चेंज इन व्हेरिएबल. पण मी ह्याला दिस इज नॉट इक्वल्स टू दिस, बट दिस इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी. हे तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय मी. ए प्लस बी मायनस टी इंटू dt. ह्याच्या इक्वल तर आहे, हे ह्याच्या इक्वल आहे, पण हे ह्याच्या इक्वल नाहीये. कळतंय का? हळूहळू तुम्हाला गोष्टी कळतील, बट स्टील दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, IMP स्टेप. कारण कधी कधी काय होतं, कधी कधी नाही, बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळी विसरत जाता ना गोष्टी, त्यावेळी असं होऊन बसतं की तुम्हाला हे करायचं तुम्ही विसरता आणि फायनल प्रूफ पर्यंत जातच नाही. ठीक आहे ना? मग आता काय करणार आहे तुम्ही? आता तुम्ही म्हणणार आहे अरे इथे एफ ऑफ टी dt लिहा किंवा एफ ऑफ एक्स dx लिहा, सेम ना. सो दिस विल बी इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx. आणि ह्याला रिझन काय देणार? रिझन देणार सिन्स इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी dt. That is, definite integral is independent of the variable used. मग हे प्रूव्ह झालं ना आता. अरे हेच ह्याच्या इक्वल प्रूव्ह करायचं होतं. आपण RHS कन्सिडर केली. We have got our LHS. This is our LHS, isn't it? This is our LHS and hence proved. मग तुम्ही लिहाल खाली की hence integral from a to b f of x dx is equals to integral from a to b f of a plus b minus x dx. काय होतंय? रोजच का? राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी.
आता हे त्याच प्रॉपर्टीचं एक्सटेन्शन आहे, पण ही प्रॉपर्टी पण आपण बऱ्याच जागी वापरत असतो. काय प्रॉपर्टी? प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए, सॉरी, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए f of x dx is equals to integral from 0 to a f of a 0 plus a minus x. तिथं कसं आपण a plus b minus x करत होतो, इथं काय करतोय आपण 0 plus a minus x, that is f of a minus x dx. ठीक आहे ना? सेम प्रोसिजर आहे, a minus x ला t पुट करा, लिमिट्स ला चेंज करा आणि फायनल आन्सर पर्यंत जा. ठीक आहे ना? तर तुम्ही म्हणणार कन्सिडर, प्रूफ करत असताना तुम्ही काय म्हणणार? प्रूफ करत असताना तुम्ही म्हणणार कन्सिडर, कन्सिडर RHS कन्सिडर करा, दॅट इज इंटिग्रल फ्रॉम 0 टू a f of a minus x dx. आता इथं काय करणार आहे मी? पुट करणार आहे. कशाला? a minus x ला. पुट a minus x is equals to t. बरं, हे पुट करताना लिमिट्सला पण चेंज करायला विसरू नका. म्हणून इथून काय बनला? मायनस dx is equals to dt. कळतंय ना? मायनस dx काय बनलाय? dt बनलाय. दॅट इज dx is equals to मायनस चा dt. व्यवस्थित लक्ष जर असेल ना तर गोष्टी तुम्हाला खूप क्विकली कळतील. ठीक आहे? मग आता काय करताय तुम्ही? लिमिट्सला पण चेंज करायला विसरत नाहीये. लिमिट चेंज करायचं, कारण आपल्याला हे जे आहे ना, की RHS आपल्याला इन टर्म ऑफ टी मध्ये कन्वर्ट करायची आहे, बट मग लिमिट चेंज करणं गरजेचं आहे. मग तुम्ही वेन अँड देन करणार. तुम्ही म्हणणार वेन इन दिस इंटिग्रल when x is equals to 0, the new integral in term of t having the lower limit is x ज्यावेळी 0 असेल त्यावेळी t असेल a minus 0. ओके? When x is equals to 0, this implies t is equals to a minus 0, that is t is equals to a. So sign that a minus 0, that is लिहा t is equals to a. म्हणजे x ज्यावेळी 0 असेल त्यावेळी त्या t काय असेल? a असेल. आणि x is equals to a असेल त्यावेळी t काय असेल? a minus x च्या जागी काय टाकाल? a, that is t is equals to 0. मग ज्यावेळी तुम्ही नवीन इंटिग्रल फॉर्म करणार आहे, ज्यावेळी तुम्ही नवीन इंटिग्रल फ्रॉम 0 टू a f of a minus x dx ला ज्यावेळी तुम्ही इन टर्म ऑफ t कन्वर्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही a minus a ला t पुट केलंय a minus x ला, ठीक आहे, त्यावेळी तुमचं इंटिग्रल असं बनेल, इंटिग्रल ऑफ f of t इंटू dx ला कशाने चेंज करताय तुम्ही? मायनस dt ने. आणि लिमिट्स वर फोकस करा, फोकस ऑन लिमिट, चेंज द लिमिट a टू 0. कारण ज्यावेळी तुमचं लोअर लिमिट या इंटिग्रलचं 0 होतं त्यावेळी नवीन इंटिग्रल जो येणार आहे त्याचं लोअर लिमिट काय? a. आणि अप्पर लिमिट ज्यावेळी या इंटिग्रलचं a होतं त्यावेळी जे नवीन इंटिग्रल येणार आहे त्याचं अप्पर लिमिट काय असणार आहे? t इज इक्वल्स टू 0. कारण हे कशामध्ये चेंज झालंय? इंटिग्रल t मध्ये चेंज झालंय. ओके? मग आता सांगा हे काय आहे? मायनसचं साइन बाहेर काढलं तर हे बनेल इंटिग्रल फ्रॉम a टू 0 f of t into dt. ठीक है? And as we know that if you have to get rid of that negative sign, let us flip the upper and lower limits. So this will be integral from 0 to a f of t dt. What should be the reason for that? Integral of a to b f of x dx is equals to minus integral from b to a f of x dx. कळतंय का? समजते सगळ्यांना? ओके. आता मला सांगा, आता तुम्हाला माहिती आहे डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल यूज. म्हणजे x च्या जागी तुम्ही काय टाकू शकता? t च्या जागेवर काय टाकू शकता? x. म्हणजे हे काय बनणार आता? दिस इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू a f of x dx. रिझन काय देताय तुम्ही? रिझन देताय तुम्ही सिन्स integral from a to b f of x dx
इज इक्वल्स टू इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. बोर्डची पण तयारी याच्यामध्ये होऊन जाते ना. प्रूफ्स तुम्हाला कळतायत की कसे प्रूव्ह करायचे. अदरवाइज आपण फॉर्म्युले पाहिले असते पण ते कोण पाठ करत बसणार. यू मस्ट नो द लॉजिक बिहाइंड दोज फॉर्म्युलेस की आपण आपल्याला हे फॉर्म्युलेस कसे मिळत आहेत. ठीक आहे. मग आता ही तुम्हाला जी काही मिळाली आहे दॅट इज युअर LHS ना. And hence proved, मग तुम्ही लिहाल again you have to write that integral from 0 to a f of x dx is equals to integral from 0 to a f of a minus x dx. ठीक है ना. So that is what the sixth property is. Now next property. Property number 7 and property number 8. Property number 8 is the last property. Property number 7 पहा. व्यवस्थित लक्ष दिलं तर कळून जाईल. इंटिग्रल फ्रॉम 0 to 2a f of x dx is equals to, आता इथं 2a तर इथं a आणि a, बट होताना काय होत आहे a minus x 2a minus x, सॉरी x आणि 2a minus x. ठीक आहे. म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह दिस की इंटिग्रल फ्रॉम 0 to 2a f of x dx is equals to इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of x dx plus integral from 0 to a f of 2a minus x dx. कळतंय का. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता हे जर प्रूव्ह करायचंय ना तर वी शुड थिंक ऑफ दिस इंटिग्रल. याचा विचार करावा लागेल. लिमिट्स पण ओके आहे. 2a minus x ला t पुट करून आपण ते इंटिग्रल कन्वर्ट करू शकतो. यस. मग मी काय म्हणेल कन्सिडर RHS. काय म्हणेल कन्सिडर RHS. म्हणजे RHS कन्सिडर करा. कन्सिडर RHS. व्हॉट इज युअर RHS? इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of x dx plus integral from 0 to a f of 2a minus x dx. Okay, this is perfectly okay. Means this is okay, but we have to make this integral in term of x again. Okay, so consider in RHS, let us consider this integral. Consider integral from 0 to, or let's call that as I1 and I2. असं पण म्हणू शकता. Say them as I1 and I2. त्यांना काय म्हणा तुम्ही I1 आणि I2 म्हणून टाका. आणि तुम्ही काय करा I2 ला कन्सिडर करा. कशाला कन्सिडर करा? कन्सिडर I2. I2 is what? Integral from 0 to a f of 2a minus x dx. इंटिग्रल नंबर 2 ला आपण कन्सिडर करू. मग त्याच्यामध्ये काय करणार आता? पुट करणार 2a minus x ला t, त्याच्यानंतर dx आणि dt चं फॉर्मॅट, त्याच्यानंतर चेंज इन लिमिट्स आणि मग नवीन इंटिग्रल. ठीक आहे ना. सेम प्रोसिजर बघा. तुम्ही काय करणार? पुट 2a minus x is equals to t, and from that 2a is constant, so minus dx is equals to dt. Okay, so from that we can change dx is equals to minus dt, isn't it? Now we have to change the limits of integration as well, because we are changing the variable. Okay, and along with variable we are doing the substitution. If we are just changing the variable, no need to change the limits, but we are doing the substitution. काय substitution केलंय? 2a minus x ला t put केलंय, and because of that substitution we must take care of the limits. Okay, so तुम्ही आता when and then म्हणणार when हे पहा इथं काय x is equals to 0. When x is equals to 0, this implies your t is equals to 2a minus 0. 2a minus 0. That is t is equals to 2a, isn't it? When x is equals to a, your t is equals to a itself. कळतंय का? 2a minus a.
t is equals to 2a minus a, that is t is equals to a. So the same integral, so I should write, hence I should write that I2 is equals to integral from 0 to a f of 2a minus x dx is now changed to integral from 2a to a, 2a to a, from 2a to a f of t into minus dt. Are you getting this or not? कळतंय का सगळ्यांना? कन्फ्युज नाही व्हायचं, बोर नाही व्हायचं रे. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे एक तासाचं लेक्चर तुम्हाला 100% बोर्ड मध्ये 4 मार्क देणार. आतापर्यंत एक तास पण नाही झाला. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं, हे मायनस साइन तुम्ही बाहेर काढलं, दॅट विल बी 2a टू a f of t आणि dt बनला, बरोबर. But to get rid of this minus sign, you have to flip the integrals. So this will become integral from a to 2a f of t dt. What should be the reason that we must write? Since integral from a to b f of x dx is equals to minus integral from b to a f of x dx. If you have to change the position of the limits, you have to give the negative sign. Okay, they are the negatives of each other. So आता इथं काय बनणार आहे? As we know that definite integral is independent of variable used, so t is replaced by x. So this will be a to 2a f of x dx. So what should be the reason? Since integral from a to b f of x dx is equals to integral from a to b f of t dt. Okay. So this is our I2. Now let us see your RHS, that is I1 plus I2. Now this should be changed to integral from a to 2a f of x dx, isn't it? कळतंय का? I2 ला कशाने चेंज करणार आपण? Integral from a to 2a f of x dx. So hence RHS, that is integral from 0 to a f of x dx plus integral from 0 to a f of 2a minus x dx now should look like integral from 0 to a f of x dx plus integral from a to 2a f of x dx. Are you getting this? Because answer of this integral from 0 to a f of 2a minus x dx is integral from a to 2a f of x dx. So that I am changing this. So as 0 is lesser than a is lesser than 2a, so this can be written as, this RHS means this can be written as, this whole can be written as integral from 0 to 2a f of x dx. Current C, A be the intermediate point, isn't it? A is the intermediate point. So this can be written as integral from 0 to 2a f of x dx. And what should be the reason for that? Reason is integral from a to b f of x dx is equals to integral from a to c f of x dx plus integral from c to b f of x dx, but c shall be the intermediate point of that, isn't it? And from that, this is your LHS, and hence proved. Hence we could prove that काय झालं रे? असं वर नाही जात का रे? सिलेक्ट करायला लागतं हे. Okay. Hence we could prove that
integral from 0 to 2a f of x dx is equals to integral from 0 to a f of x dx plus integral from 0 to a f of 2a minus x dx. These properties we are going to prove in solving the definite integral problems. ओके, आपण ह्या प्रॉपर्टीज यूज करणार आहे, त्याच्यामुळे दोन पाठ असल्या पाहिजेत. ठीक आहे ना. अँड नाउ last property is to learn the last property I should tell you the concept of odd and even function. Concept of माहिती का even and odd function? Even and odd function. Concept of even and odd function. F of x is said to be even function. F of x is said to be even function if f of minus x is equals to f of x. Putting negative input, you are getting the same output as of the same input. कळतंय का? म्हणजे तुम्ही f of minus x काढला तो f of x आला, that is this is even function. For example, f of theta is equal to cos theta. We know that f of minus theta is also cos of minus theta, but cos of minus theta is cos theta. Here f of theta and f of minus theta are same. It means that f of theta is equals to cos theta is an even function. कळालं का even function काय असतं? Now second, f of x is said to be odd function. Odd function. Recording चालू है ना? Odd function. F of x is said to be odd function if f of minus x is equals to minus f of x. For example, f of say f of y is equal to y cube plus 3. Y cube minus y, let us say. Y cube minus y. So f of minus y, find f of minus y means जिथे तुम्हाला y दिसतोय तिथे तुम्ही काय करताय, minus y put करताय. So minus y cube minus of minus y. So that will be minus y cube plus y. If you take minus sign common, it will be y cube minus y, means this is negative of f of y. So as f of y is equals to minus f of y, it means that f of y is equal to y cube minus y is an odd function. Okay? कळतंय का नाही कळतंय? So as पहा ना, याच्यामधून मायनस साइन कॉमन घेतलं तर मी म्हटलं की f of minus y आणि मायनसचा f of y आर सेम. So since f of y is equals to f of minus y is equals to minus f of y, hence f of y is equals to y cube minus y is an odd function. कळालं का ऑड फंक्शन म्हणजे काय, इवन फंक्शन म्हणजे काय? इन शॉर्ट function, it can be odd function, it can be even function. When we call our function as odd function, when f of minus x is equals to minus f of x, and when we call our function to be even function, when f of minus x is itself equal to f of x, there will not be change in the expression. कळतंय का? Okay, now let us learn the next property.
that integral from minus a to a f of x dx can have two answers. If f of x is an even function, this is 2 times integral from 0 to a f of x dx, and if f of x is odd function, the direct answer is 0. Okay, means integral from minus a to a f of x dx can have two answers. One answer is 2 times 0 to a, 2 times integral from 0 to a f of x dx when f of minus x is equals to f of x. I shall say that this is the definition of even function. And answer is 0 when f of minus x is equals to minus of f of x. And we are going to prove this. So consider LHS. Consider LHS. What is your LHS? Integral from minus a to a f of x dx. We know that if we have two integers, or you may say if you have two real number, one is negative, one is positive, then 0 is always the intermediate point. 0 असतो ना intermediate point. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह मध्ये 0 तर येणार आहे. तर तुम्ही म्हणणार as 0 is the intermediate point means what? As minus a is lesser than 0 is lesser than a, hence this can be written as integral from minus a to a. Hence LHS integral from minus a to a f of x dx can be written as integral from minus a to 0 f of x dx plus integral from 0 to a minus a to 0 f of x dx plus 0 to a f of x dx. Okay, we are not having problem with this because we want 2 times this. We shall change this, isn't it? आपल्याला याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण हा आपल्याला 2 वेळेस पाहिजे इथं. आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम कशाशी, ह्याच्याशी, बरोबर. लेट अस से दॅट as, let us call that as I1 plus I2, say, and we are not bothered about I2 because I2 shall be our answer. It is 2 times I2. म्हणजे याचा आन्सर, म्हणजे गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहित आहेत, आणि जे माहिती तेच प्रूव्ह करायचं. प्रूव्ह करत असताना आपल्याला काय माहितीये, ह्याच्याशी आपल्याला काही छेडछाडी नाही करायची आहे. दिस इज ओके, बट वी हॅव टू मेक चेंज इन दिस. Okay, so let us separately consider I1 and try to change that I1 in terms, try to change the limit of I1 from 0 to a itself. Okay, so किंवा ह्या स्लाइड वर होईल का? Consider I1. Consider I1. I1 is equals to integral from minus a to 0 f of x dx. As I have proved this multiple times, okay, I know that in these property you have to put x is equals to minus t, but you as a student तुम्हाला काय म्हणजे लक्षात ठेवायचं की ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना x ला मायनस t पुट करायचे तरच हे प्रूव्ह होणार आहे. ओके, सो put, but as we are putting we have to take care of the limits also. Put x is equals to minus t. This implies dx is equals to minus dt. Have you got this? Now we have to say, we have to change the limits, and for that we are going to write when and then. बरोबर, म्हणजे when x is equals to minus a, our t should be, from this we can say t is equals to minus x. Our t is equals to a, isn't it? ज्यावेळी x minus a असेल त्यावेळी
टी त्याचा निगेटिव्ह असेल, म्हणजे मायनस ऑफ मायनस इज ए. सो x is equals to a, x is equals to minus a, t is equals to a. When x is equals to 0, t is also 0. So this I1 in this case, hence this I1 in this case, minus a to 0, f of x dx is now changed to a to 0, f of minus t, because we have put x is equals to minus t. कळतंय का? f of minus t into minus dt. ही मायनस साइन बाहेर काढतो, ही आतली नाही. So that will be minus of a to 0, f of minus t dt. But if you have to get rid of that negative sign, let us flip the lower and upper limits. कळतंय का? The negative sign is replaced by that change. Okay. So this will be integral from 0 to a, f of minus t dt. And what should be the reason? Integral from a to b, f of x dx is equals to minus integral from b to a, f of x. Okay. कळतंय का? रिझन काय द्याल? रिझन व्यवस्थित याचं रिझन द्याल तुम्ही. इंटिग्रल फ्रॉम a to b, f of x dx is equals to minus integral from b to a, f of x dx. ठीक आहे ना? बरं, आता आपण इथपर्यंत पोहोचलोय. Can we change this t to x? Yes, again we can change this t to x. We shall write this as, कसं लिहू शकतो आपण? Let us continue this on next slide. Continue. We are continuing this integral from 0 to a, f of minus t dt ला continue करतोय. Can I write this as 0 to a, integral from 0 to a, f of minus x dx, isn't it? असं लिहू शकतो. And what should be the reason for that? Definite integral is independent of variable interest. Integral from a to b, f of x dx is equals to integral from a to b, f of t dt. Okay. So this is what the answer of I1 is. Hence, RHS will look like RHS, whatever our RHS was. RHS काय होते? Integral from 0 minus a to 0, f of x dx plus 0 to a, f of x dx. We have called this as I2, we have called this as I1, but we could change our I1 to integral from 0 to a, f of minus x dx. मध्ये चेंज केलंय की नाही आपण? म्हणजे आता हे कसं दिसणार आहे सांगा? This will be looking, this is I1. I1 ला कशामध्ये चेंज केलं? याच्यामध्ये. I2 ला हातही नव्हता लावलेला आपण. म्हणजे this will be integral from minus a to 0, minus a नाही आता, 0 to a, f of minus x dx plus integral from 0 to a, f of x dx. So what is this? This is the answer of our RHS. Sorry, RHS का LHS? LHS. This is the answer of our LHS. But we want RHS, and RHS ला दोन गोष्टी दिसतायत आपल्याला. एक तर 2 times integral of that 0 to a, f of x dx, आणि एक तर 0. So मग तुम्हाला इथं piecewise defined function सारखं मी करून दाखवतो. As we have got that integral from minus a to a, f of x dx कशाच्या इक्वल मिळालंय आपल्याला हा? This is equal to integral from 0 to a, f of minus x dx plus 0 to a,
f of x. Now case 1 and case 2. When, let us say 1, when f of x is even function. When f of x is even function, f of x ज्यावेळी तुमचा even function असेल, hence किंवा that is f of x even म्हणजे काय, f of minus x is equals to f of x. Hence equation से star looks like minus a to a f of x dx is equals to integral from minus a to a f of x dx is now look like integral from 0 to a f of minus x in this case is f of x itself. So f of x dx plus integral from 0 to a f of x dx म्हणजे हा काय बनलाय तुमचा 2 times integral from 0 to a f of x dx. बरोबर का, समजते सगळ्यांना. केस 2, when f of x is odd function, that is f of minus x is equals to minus f of x. So now in this case equation star looks like integral from minus a to a f of x dx is equals to minus of integral from 0 to a. कारण तुमचा f of minus x ह्या केस मध्ये काय बनणार आहे, मायनस f of x, म्हणजे त्या इंटिग्रलच्या समोर मी साइन दिली मायनस. मायनस ऑफ 0 to 1, मायनस ऑफ इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 f of x dx plus integral from 0 to a f of x dx, and the answer of this is 0. Answer of this is 0. आणि म्हणून मग या इंटिग्रलचे दोन आन्सर येतात, f of x इवन असताना आणि f of x ऑड असताना. ठीक आहे. And hence we can write as integral from minus a to a f of x dx can have two answers. One is 2 times integral from 0 to a f of x dx when f of minus x is equals to f of x, that is f of x is even function, and another answer of this is 0 when f of minus x is equals to minus f of x, that is f of x is odd function. And along with this, one more property is there that you have to understand. एक अजून एक प्रॉपर्टी मी पाहिलेली, हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ही तुम्हाला लक्षात ठेवायची, ही वाली अंडरस्टँडेबल आहे प्रॉपर्टी. इकडे नाही का, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी, वर फंक्शन तसंच, खाली पण ते फंक्शन प्लस f of a प्लस b मायनस x चं डायरेक्ट आन्सर काय लिहिणार तुम्ही 1/2 b मायनस. ठीक आहे. म्हणजे कसं, म्हणजे हे पहा, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी असेल, वर एखादं फंक्शन असेल आणि खाली तेच फंक्शन, खाली तेच फंक्शन प्लस
एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स असेल. तर याचा आन्सर काय येतं 1/2 बी मायनस. ओके, कळते सगळ्यांना व्यवस्थित? ओके, म्हणजे द थिअरी ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन इज नाउ ओव्हर. नाउ वी शॅल सॉल्व द प्रॉब्लेम्स अँड देन एंड द चॅप्टर. अजून एक लेक्चर लागेल ज्याच्यामध्ये आपण अजून प्रॉब्लेम्स घेऊ, पण एवढं तुम्ही परफेक्ट करा आता. या सगळ्या प्रॉपर्टीज एकदा रिकॉल करा. ठीक आहे, सगळ्या प्रॉपर्टीज एकदा तुमच्या समोर ठेवू का? नेक्स्ट पेज वर गेलो ना. एकदा रिवाइज करा सगळं, सो दॅट वी कॅन टेक द प्रॉब्लेम.